सॉफ्टमेटची ZPBDMS प्रणाली वादाच्या भोवऱ्यात, बहुचर्चित सोर्स कोड चोरी प्रकरणी प्रशासनाची उदासीनता, कंपनीचा म्होरक्याच आहे फरार. सोर्स कोड चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या सॉफ्टमेट कंपनीसोबत काम करण्याचं ग्रामविकास विभागाने आदेश काढल्याने होत आहे आश्चर्य व्यक्त. वाशिमच्या वनोजा गावातील रस्त्यांची दुरावस्था, पावसामुळे गावातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे. अमरावतीच्या एरंड गावमध्ये रस्त्यांची अवस्था बिकट, रस्त्यावर चिखल आणि खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास. सांगली महानगरपालिकेकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त सायकल आणि ई बाईक रॅली, आयुक्त संजिता महापात्र यांच्या उपस्थितीत भर पावसामध्ये सायकल रॅली. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत सांगलीकर सहभागी. चिखलातून शाळेची वाट, थर्डच्या चिमुकल्यांचा शिक्षणासाठी संघर्ष. रस्त्याची दुरावस्था दूर होऊन विद्यार्थ्यांना सुरक्षित मार्ग कधी मिळणार, असा ग्रामस्थांकडून सवाल. रसाळगडाच्या निकृष्ट कामाची पुरातत्व विभागाकडून पाहणी, कोट्यावधींच्या कामाच्या दर्जावर उठले होते प्रश्न. निकृष्ट काम पुन्हा व्यवस्थित करण्याची कार्यवाही, किल्ले संवर्धनासाठी नव्या उपाययोजनांच्याही सूचना. जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचे तडकाफडकी निलंबन. 2 दिवसापूर्वी झालेल्या गर्भवती माता आणि तिच्या पोटातील बाळाच्या मृत्यू प्रकरणात राज्य शासनाची कारवाई. पुण्यातील एका आध्यात्मिक गुरूंच्या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा. उमेश तागुंदे नावाच्या गुरूचे पाय धुवून ते दूध पिण्यास सांगत असल्याचा व्हिडिओ. पुण्यात धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर. दैवी शक्ती प्राप्त असल्याचा दावा करत लहान मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप. स्वप्नील लांडे हा बिबवेवाडीत राहत असून सध्या फरार. शिर्डी भारतीय स्टेट बँकेकडून श्री साई प्रसादालयास 69 लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक डिश वॉशिंग मशीन देणगी. ताशी 3000 डिश स्वच्छ करण्याची क्षमता. धाराशिवमध्ये हरित धाराशिव 2.0 अभियानाअंतर्गत 10 लाखापेक्षा जास्त वृक्ष लावण्याचा संकल्प. जिल्हा प्रशासन, वन विभाग, सामाजिक वनीकरणाचे अधिकारी आणि धाराशिव जिल्ह्यातील नागरिक वृक्षारोपणासाठी सरसावले. घरगुती गॅस कनेक्शनची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत. बुलढाणा जिल्ह्यातील ई-केवायसी अद्याप पूर्ण न केलेल्या गॅस ग्राहकांची धावपळ सुरू. गडचिरोली घटनेनंतर यवतमाळातील 39 आश्रमशाळांची तपासणी. गडचिरोलीतील घटनेनंतरच विभागाला जाग आली का, असा सवाल जिल्ह्यातून उपस्थित. वर्ध्यात जवळपास 10 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत. पिकांवर विविध रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती. पावसाची उघडीप असलेल्या कालावधीत शेतकऱ्यांनी आंतरमशागतीची कामे उरकावी. कृषी विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांची माहिती. छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. धरणाचे 6ही दरवाजे दुसऱ्यांदा उघडले. कोल्हापुरातला कळंबा तलाव ओव्हरफ्लो. सांडव्यावरून पाणी पडतानाची मनमोहक दृश्ये पर्यटकांना भुरळ घालतायत. चिकणी गावातील ग्रामसेवक गेल्या 3 महिन्यांपासून गैरहजर. त्रस्त ग्रामस्थांची उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. चौकशीसाठी आलेल्या गटविकास अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धरलं धारेवर. बारामतीतल्या उजनीतील मासळी बाजार पुन्हा सुरू. इंदापूर, भिगवणसह कंदर, जेऊरचे मासळी बाजार पूर्ववत. मासेमारी बंदीनंतर मासळी बाजारात पुन्हा आवक सुरू. गजनृत्याचा ढोल आता दिल्लीत घुमणार. सांगलीतील आरेवाडीच्या धनगरी गजनृत्य कलेला राष्ट्रपती भवनात सादरीकरणाचं निमंत्रण. सांगली जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब. छत्रपती संभाजीनगरच्या पाणी योजनेच्या पाईपलाईनच्या हायड्रॉलिक टेस्टवरून प्रशासनात मतभेद. निविदेनुसार चाचणी अनिवार्य असल्याचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून स्पष्ट. छत्रपती संभाजीनगरमधील कृष्णेश्वर मंदिरात श्रावण सोमवारी व्हीआयपी दर्शन बंद. होणारी गर्दी लक्षात घेता निर्णय.
छत्रपती संभाजीनगरात खड्ड्यांमुळे मनपा आयुक्तांची अधिकाऱ्यांना झापलं. ड्रेनेज आणि गॅस पाईपलाईनसाठी खोदलेले रस्ते तातडीने पूर्ववत न करणाऱ्या एजन्सींवर कठोर कारवाईचा इशारा. अत्याधुनिक पॉटहोल मशीनचा प्रभावी वापर का होत नाही असा सवाल. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण अपहारातील 29 लाख भरा. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे आदेश. न्यायालयाने दिली आठवड्याची मुदत. कोल्हापुरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत म्हणणे मांडा. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे महापालिकेला आदेश. साताऱ्यातील पाटणमधील घरगुती वीज माफ करावी यासाठी मनसेचं आझाद मैदानात आंदोलन. पाटणचे मनसे प्रमुख गोरख नारकर यांच्या उपस्थितीत आंदोलनाचा आज तिसरा दिवस. अमरावतीच्या जुना धामणगावात वेळात पाटबंधारे विभागात अधिकाऱ्यांची गैरहजेरी. कामं कशी होणार असं म्हणत शेतकरी संतप्त. राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटलांविरोधात 5 कोटींच्या मानहानीचा दावा. सोलापुरातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब गायकवाडांकडून दावा दाखल. एमआरपीपेक्षा ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे वसूल केल्याचा आरोप. अंधेरीतील 7 बंगला परिसरातील घटना. स्प्राईट 750 ml बाटलीसाठी 35 रुपयांऐवजी 50 रुपये घेतल्याचा ग्राहकाचा दावा. कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी यंदाही शिवसेना एक्सप्रेस. शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासियांसाठी खास भेट. शिवसेना एक्सप्रेसमधून करता येणार मोफत प्रवास. 12 सप्टेंबरला दादर ते कुडाळपर्यंत शिवसेना एक्सप्रेस धावणार. ठाणे जिल्ह्यातील भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्र उभारा. भाजपा आमदार निरंजन डावखरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने ठाणेकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. भंडाऱ्याच्या मोहाडी नगरपंचायतच्या उपाध्यक्षपदी मनीषा गायधने यांची निवड. सचिन गायधने यांच्यावरील अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर 13 ऑगस्टला उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया. 600 कोटींच्या एमआरडीपी प्रकल्पाची वर्क ऑर्डर देण्याचा महासभेत निर्णय. सत्ताधारी आणि विरोधकांचाही महासभेत गोंधळ. तर भाजपाकडून प्रकल्पाला वर्क ऑर्डर देण्याचा विषय सर्वानुमते मंजूर. सांगलीच्या तासगावच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनमधील विद्यार्थिनींना देण्यात येणाऱ्या जेवणात अळ्या. तक्रार करूनही प्राचार्य लक्ष देत नसल्याचा आरोप. तुकाराम मुंढेंनी लक्ष. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.